नमस्कार, मी सुरेश शिंदे. आपण पाहतात तळेगाव टाइम्स न्यूज. आत्ता आपण तळेगाव स्टेशन राजगुरू कॉलनी या ठिकाणी आहोत. या ठिकाणी एक आपण पाहू शकता की श्री गणेश कला रंगमंच या ठिकाणी आत्ता आपण आहोत. तळेगाव दाभाडे नगर परिषद आणि या ठिकाणच्या स्थानिक नगरसेविका अश्विनी संतोष शेळके यांच्यामार्फत या ठिकाणी नागरिकांचं जे सर्वेक्षण आहे, जे पुनर्सर्वेक्षण आहे ते या ठिकाणी चालू आहे. आपल्यासोबत काही नागरिक आहेत ज्यांना अगदी 5 मिनिटात त्यांची नोंदणी झाली आणि त्यांना पुढचं सुद्धा सर्व क्लिअर झालेलं आहे. तर त्यांच्याकडे थोडक्यात जाणून घेऊया. सर नमस्कार. साधारण किती वेळ लागला तुम्हाला या ठिकाणी? आता वोटिंग करायचं असेल तर आपल्याला वडगावला जावं लागतं. त्या ठिकाणी अतिशय जलद गतीने झाले. काय सांगाल? आपली ओळख सांगावी. माझं नाव विजय दामू शिंदे. बरं. मी राजगुरू कॉलनीत असतो गेलो 30-35 वर्ष. बरं. तर इथं आता नगरसेवक जे अश्विनी ताई आहेत, बरं, त्यांच्या दिरांनी मला फोन करून सांगितलं की अशी परत काय हे होणार आहे. बरं. तर त्यावेळेस मी आलो तर मला वाटलं दिवसच आहे नाही. बरं बरं. पण अगदी 7 मिनिटात आम्ही दोघं बिन आमचं काम ओके झालेलं. थोडक्यात नागरिकांच्या प्रतिक्रिया आपण पाहिल्या की वडगाव किंवा दुसरीकडे जर आपण गेलो तर दिवस जातो किंवा डॉक्युमेंट्सचं सुद्धा अडचण असते, परंतु या ठिकाणी नागरिकांना अतिशय सोयीस्कर असं नगरसेवक असो किंवा तळेगाव दाभाडे प्रशासन असतो अतिशय चांगलं सहकार्य करत आहे. मी तळेगाव टाइम्स न्यूजमार्फत असं आवाहन करतो की जास्तीत जास्त नागरिकांनी आपल्या प्रभागामध्ये ज्या ठिकाणी अशी प्रक्रिया चालू असेल त्या ठिकाणी भेट द्यावी आणि आपला जो मतदानाचा हक्क आहे तो अबाधित राहावा यासाठी प्रयत्न करावे. धन्यवाद. नाही ह्याच्यात असेल ना आपल्या गुलाबी शाळेत आहे ना ज्ञानेश्वर, त्या अलीकडची शाळा आहे ना, त्या शाळेत आहे ना साधू ते गणेश काकडे उभे आहेत तिथं. गणेश काकडे ते शाळेत नवीन नाही. मॅडम नमस्कार. आत्ता आपण राजगुरू कॉलनी या ठिकाणी आहोत. तर काय सांगाल? आपण आपली ओळख सांगावी. नमस्कार, मी अश्विनी संतोष शेळके, नगरसेविका प्रभाग क्रमांक 6. तर आज या ठिकाणी इन्युमरेशन कॅम्प आयोजित करण्यात आलेला आहे 2 दिवसासाठी. तर त्यासाठी लागणारे कागदपत्र, ओळखपत्र, आधार कार्डचा फक्त नंबर पाहिजे आणि एक फोटो पाहिजे. बरं. स्वतः तो व्यक्ती इथं हवा आहे? हो, स्वतः व्यक्ती असेल तरी चालेल किंवा जर तो लांब असेल तर नुसतं त्यांची माहिती दिली त्यांनी तरी चालेल, फॉर्म भरून घेतला जाईल. बरं. साधारण किती नाव नोंदणी झाली आपल्याकडे आज आणि काल 2 दिवसात? 350-400 नाव नोंदणी झालेली आहे आणि अजून संध्याकाळपर्यंत होईल. बरं. फक्त 2 दिवस आहे का पुढे चालू होणार? 2 दिवस, 11 आणि 12 या 2 दिवसासाठी केलेली योजना. बरं. दुसऱ्या प्रभागातील व्यक्ती या ठिकाणी येऊ शकतो का? नाही, बाहेरच्या प्रभागातली पण नावं आहे ती येऊन इथं नोंदणी करू शकतात. जे आपल्याला फॉर्म दिलेले आहेत त्याप्रमाणे नाव नोंदणी चालू आहे, कारण प्रत्येकाला फॉर्म फोटोसहित दिलेले आहेत ना, मग त्याप्रमाणे नोंदणी करावी लागते. नोंदणी असेल, तुमचा फॉर्म इथं तयार आहे? हा, फॉर्म आहे तयार. फक्त नाव सांगायचं, ते फॉर्म देणार काढून. तो फॉर्म जर इथं असेल तर तुम्हाला फॉर्म भरून मिळतो इथे. ओके मॅडम, धन्यवाद. हो, धन्यवाद.